संग्राम मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल नंबर 1 जीसीटी वर्सेस अखंड भारत. कोण होईल चॅम्पियन, कोण ठरेल, कोण जाईल फायनलला. चौधरी क्लॉथचे सर्वा किसनजी चौधरी विनंती असेल, आपल्याला विनंती आहे स्टेजवरती यायचं आहे, विराजमान व्हायचंय. सचिन प्रजापती यांच्या प्रत्येक षटकारावरती प्रशांत पोलाड यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक. आयान शेखच्या प्रत्येक षटकारासाठी योगेश सावंत यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक. चालू होणारा सेमीफायनलचा थरार. सेमीफायनल नंबर 1 दिंडोशी प्रीमियर लीग सीझन 2 ची पहिली सेमीफायनल. अखंड भारत वर्सेस जीसीटी. 2 मिनिटं थांबायचं आहे थोडस. स्कोरर रेडी हो रे. अखंड भारत संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. जीसीटी ग्लॅडिएटर्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. कशा प्रकारे मॅच पाहायला मिळेल, कशा प्रकारे बॅटल रंगेल, समोरासमोर तितकेच ताकदीचे फलंदाज, तितक्याच ताकदीचे गोलंदाज. आणि या ठिकाणी मॅच स्टार्ट करायची आहे. चालू होणारा सेमीफायनल नंबर 1 चा थरार. गोलंदाजी मार्ग वरती मोलाराम पटेल. पहिला चेंडू सुरेख चेंडूने उसळी घेतले आणि पंच दंडित करत आहेत. चेंडू गेला डोक्याच्या वरून, व्हाईट बॉल. चांगला चेंडू हाताळला होता, विकेट वरती चेंडू पडला, चेंडूने घेतली उसळी आणि डोक्याच्या वरून गेला. पंचांनी दंडित केलंय. रॉयल गोरेगावकरचे प्रतीश कदम. रॉयल गोरेगावकर वर्सेस ओमसाई गोरेगाव मध्ये जे मॅच झालेले त्याचे मॅन ऑफ द मॅच प्रतीश कदम. पुन्हा एकदा सचिन टू मोलाराम. पुन्हा एकदा सुरेख कटवला चेंडू, मारलाय फटका. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण मोनू याच्याकडून. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण. काय दर्जेचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय जयेश याच्याकडून. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकला हाईट कम फाईट जदा आयान शेख. पुन्हा एकदा आता पंच दंडित करत आहेत. हा नो बॉल असेल. सर्वांनी लक्ष द्यायचंय नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. चेंडू गेलाय, सेकंड बाउन्स डोक्याच्या वरून. हा नो बॉल असेल, लक्ष द्यायचं आहे नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. आयान याच्यासाठी फ्री हिटचा चेंडू. चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलाय मुलाराम याने. काय दर्जाची गोलंदाजी केली. जर नो बॉल जरी असला, फ्री हिट जरी असला, तरी मला माहित आहे, मला माझ्यावरती विश्वास आहे, मला माझ्या गोलंदाजीवरती विश्वास आहे. तोच साध्य करून दाखवतोय. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा त्यांच्यावरती चांगला प्रहार केलाय. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का? आणि प्रयत्न झालाय. तू थांब येतो, तू थांब येतो. थोडासा नाकूस असेल आयान. ढालू याने थांबवलंय.
पुन्हा एकदा सुरेख चेंडू बॅटची वरची कड घेऊन चेंडू गेलाय घोषांकी क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन. पंच कळवत आहेत. सुंदर अशी गोलंदाजी अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळतायत मुलाराम पटेल. आतापर्यंत फलंदाजांना काय हात खोलू दिले नाहीत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा टाकलेला चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण केलाय. हो आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय सचिन याला. आयान शेखच्या प्रत्येक षटकारावरती योगेश सावंत यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आहे. सुंदर चेंडू बॉडी लाईनचा हाताळलेला चेंडू कुठेतरी निर्धाव जातोय. फटका मारायचा प्रयत्न केला आयाने. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धाव संख्या 6 धावा. काय गोलंदाजी केले मित्रांनो. सेमीफायनलची मॅच आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये पहिलं षटक मुलाराम पटेल याचं. जर मुलारामची गोलंदाजी आवडली असेल ना मित्रांनो तर टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. 2 वाईट टाकले, फ्री टाकला, नो बॉल टाकला, परंतु चांगलं कमबॅक पाहायला मिळालं मुलाराम याच्याकडून. 6 चेंडू हाताळले आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. जीसीटी संघासाठी प्रत्येक षटकारासाठी अविनाश पांडे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आहे प्रत्येक षटकारावरती. गोलंदाजी मार्ग वरती ज्याने 2 दिवस गाजवले आपल्या गोलंदाजीवरती, कुठल्याही फलंदाजाला आक्रमक होऊ दिलं नाही, तोच गोलंदाजी मार्ग वरती अक्षर गावडा. गुखुदम एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो अक्षर गावडा. बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता त्या ठिकाणी, परंतु थोडासा फंबल झाला त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण जयेश याचं. आतापर्यंत गोलंदाज अखंड भारतच्या गोलंदाजांनी आतापर्यंत फलंदाजांना जखडून ठेवलंय. 7 बॉल मध्ये कुठलेही फटके मारू दिले नाहीयेत. बऱ्यापैकी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. कशा प्रकारे फलंदाजी करतील जीसीटी ग्लॅडिएटरचे फलंदाज. पुन्हा एकदा सुरेख आणि सुरेख चेंडू, तेच तर्रार गोलंदाजी अक्षर याच्याकडून लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र थोडेसे दिशाहीन गोलंदाजी टाकायचा प्रयत्न झाला. पंच दंडित करत आहेत गोलंदाज झाला. अवांतर धाव वाईट स्वरूपामध्ये 1 धाव येते. 1 धावेने धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचते. 8 रन. आणि या ठिकाणी बॅटची कडा घेऊन त्रिपुरा उद्ध्वस्त झालाय. मोठा धक्का बसलाय जीसीटी संघाला, ज्याने 2 दिवस आपल्या फलंदाजीच्या बोलबोल्यावरती आपल्या संघाला सेमीपर्यंत पोहोचवलं. तोच आयान शेख आता मात्र माघारी परततोय. मोठा धक्का बसतोय, मोठा हादरा लागतोय, मोठा मासा गळाला अक्षर गावडा याच्या गोलंदाजीवरती. स्वतः कर्णधारांनी दाखवून सिद्ध करून देतोय का माझ्यावरती सर्वात जास्त बोली लागली, का माझ्यावरती सर्वात जास्त पॉइंट्स खर्च केले, ते सिद्ध करून दाखवतोय अक्षर गावडा आपल्या गोलंदाजीवरती. 3 चेंडू हाताळले, 3 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च केले, परंतु आता आलाय तो नवीन फलंदाज मयूर पवार. पुन्हा एकदा सुरेख आणि सुरेख चेंडू, सुरेख गोलंदाजी अक्षर याच्याकडून लाजवाब गोलंदाजी. मित्रा काय जखडून ठेवलंय, काय गोलंदाजी केले. अक्षरसाठी एक पारितोषिक आलंय आशिष यांच्याकडून. आयांची विकेट घेतली आहे म्हणून त्यांच्यासाठी आशिष कडून 501 रुपयाचा पारितोषिक.
सुरेख चेंडू त्या ठिकाणी थोडासा चेंडूने उसळी घेतली, एसटी रक्षकाला चकवलं आणि चेंडू गेलाय लेग बाय स्वरूपामध्ये एक धाव. मयूर पवार यांचा झेल सोडलेला आहे इथे मंदार यांनी. पाहूया किती मागाडा पडतोय. पुढचा चेंडू अक्षर टू मयूर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, बॅटची कड घेऊन चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली अखंड भारत संघाकडून. पाहावी अशी फलंदाजी पाहायला मिळत नाहीये जीसीडी संघाकडून. धावसंख्या झाले 10. एक पण षटकार आता 12 चेंडू मध्ये लागलेला नाहीये, म्हणून सचिन प्रजापती उर्फ डालू यांच्यासाठी प्रशांत पोलाड यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1001 चं बक्षीस. बजाज फायनान्सचा कार्ड पण घेतात, चालेल. आणि 1 वर्षासाठी पोलाड यांच्याकडून सनस्क्रीन पण फ्री आहे. मयंक वालिया टू सचिन प्रजापती डालू. झेल 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 जीवनदान या ठिकाणी. जीवनदान कोणाला दिलंय त्याचा प्रत्युत्तर देणार का सचिन? त्याला जीवनदान मिळालंय, त्याचा भुर्दंड भोगावा लागेल का अखंड भारत संघाला? 12 झेल सोडलाय या ठिकाणी सचिन प्रजापति याचा. आयन प्लीज डगआउट में जाके बैठिए प्लीज. सब प्लेयर्स के लिए सेम रूल है. पुन्हा एकदा झेल उडाला त्या ठिकाणी. मोशींचे हल हल पुन्हा एकदा जीवनदान. गच्चाळ गच्चाळ आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण. हे झेल महागात पडणार का? सचिन त्याचा प्रत्युत्तर देणार का? परंतु आता स्ट्राईकला आहे नवीन बॅट्समॅन मयूर. कशा प्रकारे फलंदाजी करतो, चांगली फलंदाजीसाठी ओळखला जातो मयूर. पुन्हा एकदा सुंदर ऑफ कटरचा मारा त्या ठिकाणी. चेंडू जातोय निर्धाव. 10-12 कदम में आ जाता है. आता पण एक पण षटकार लागत नाहीये. काय होणार? 9 चेंडूचा खेळ राहिलाय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. अख्खट टप्प्यावरचे चेंडू. जबरदस्त अशी गोलंदाजी आतापर्यंत. मयूर पवार यांची विकेट घेतली तर आशिष यांच्याकडून 1001 चा पारितोषिक लावलेला आहे मयंक साठी. शेवटचा चेंडू या षटकाचा. या चेंडूवरती मयूर पवार यांनी षटकार मारला तर एकनाथ कदम यांच्याकडून 1001 चं पारितोषिक. सुंदर सुंदर फटका, पण 2 धावेसाठी डिक्लेअर. लास्ट ओव्हर. शेवटच्या चेंडूवरती जर सचिन प्रजापती यांनी 6 चेंडूमध्ये 4 षटकार मारले तर प्रशांत पोलाड आणि योगेश सावंत राऊंड फिगर यांच्याकडून 20,000 रुपयाचा पारितोषिक लागले गेलेलं आहे. स्कोर 16 रन 16 रन. प्लीज
दोघांचे क्रेडिट कार्ड आणि अविनाश पांडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1001 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे लास्ट ओव्हर साठी. श्रीकृष्ण मित्रमंडळाकडून प्रत्येक षटकाराला 501 रुपये सचिन प्रजापतीसाठी. चुंडी एक्सप्रेस प्रियम पांडे पुढचा मॅच मध्ये ऍक्शन मध्ये दिसणार आहेत. चुंडी एक्सप्रेस दुसरा सेमीफायनल रॉयल गोरेगावकर वर्सेस ओमसाई गोरेगाव. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे दोघं संघाचे कर्णधार. रॉयल गोरेगावकर वर्सेस ओमसाई गोरेगाव. सेकंड सेमीफायनल. गणीभाईनी जर हॅट्रिक घेतलं तर आशिष यांच्याकडून 3001 चा पारितोषिक लागलं गेलेलं आहे. म्हणजे प्रत्येक विकेट साठी 1001 आशिष यांच्याकडून. आणि दालू साठी 20,000 चा मोठा बक्षीस प्रशांत पोलाड आणि योगेश सावंत यांच्याकडून लागलं गेलेलं आहे. पुढचा चेंडू आणि इथे डालूला काय चेंडू. अखंड भारत स्कोरर व्हॉट्स द स्कोर. दोन चेंडू स्कोर बोर्ड वरती 1 बाद 18. 1 बाद 18. शेवटचे 4 चेंडू राहिलेत. पाहूया. सचिन प्रजापती डालू गणीभाई तू डालू. पुढचा चेंडू आणि डालूने उडवलाय. तिसरा चेंडू वरती गेला डालूचा आणि विकेट. आशिष यांच्याकडून 1001 चं पारितोषिक आलेलं आहे गणीभाई साठी. मोहसिन यांनी सुंदर झेल घेतलेला इथे. कुछ बोल रहा नहीं हूँ, फालतू नहीं बोलूंगा. ही सेमीफायनल जेवढी रंगतदार व्हायला पाहिजे होती तेवढी झाली नाहीये. जीसीटी ग्लॅडिएटरचे 2 धडाकेबाज फलंदाज अयान शेख आणि सचिन प्रजापती दोघांना खूप असं शांत ठेवलेला आहे. अखंड भारतचे गोलंदाज. आता पाहूया पुढचा चेंडू. गणीभाई टू मयूर. मयूर यांनी मारलेला चेंडू परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकच धाव. स्कोरबोर्ड वरती वाद होतोय. 2 बाद 20. इम्रान मंसूरी यांनी जर 2 चेंडू लास्ट चेंडू वरती षटकार मारला तर प्रशांत पोलाड यांच्याकडून 5001 चा पारितोषिक. आणि अविनाश पांडेकडून 501. सुंदर फटका. प्रशांत पोलाड तुमचा क्रेडिट कार्ड लवकरात लवकर इथे आणून द्या. टॉस रॉयल गोरेगावकर ओमसाई गोरेगाव दोन्ही संघाचे कर्णधार टॉसचा बॉसला यायचंय. रॉयल गोरेगावकर
अँड ओम साई गोरेगाव. सेकंड सेमीफायनल. या मॅच मध्ये स्कोरर व्हॉट्स द टार्गेट? दर्शन, दर्शन जहां भी हो स्टेज पे आओ. दर्शन. 24 चेंडू आणि 27 धावा अखंड भारत जिंकण्यासाठी 24 चेंडू 27 धावांचा आव्हान ठेवलाय. तसंच जीसीटी ग्लॅडिएटर या संघाला जर जिंकायचं असेल तर 26 धावा डिफेंड करायला लागेल. हल हल यानंतर होणारी मॅच सेमीफायनल नंबर 2. सेमीफायनल 2 चा टॉस का बॉस दर्शन यांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. टॉस एक मिनट, दोनों टीम. टॉस कोण जिंकले? विवेक दादा इधर आओ. टॉस के बॉस में आओ. टॉस का बॉस में इधर आओ, इधर आओ. जोशिया, जोशिया एक बार इधर आना है. आजा वेदांत, वेदांत चलेगा. आजा आजा. तो रॉयल गोरेगांव पर आप टॉस हार गए हो, तो क्या है आपका स्ट्रैटेजी सेमीफाइनल? स्ट्रैटेजी कुछ नहीं है, जो बेसिक क्रिकेट है वो खेलने का ट्राई करेंगे. जो अभी ओपोनेंट बताएंगे कि उनका क्या डिसीजन है उसके हिसाब से गेम को लेके जाएंगे. ओके, वेरी ऑल द बेस्ट. आपके आइकॉन प्रतीश कदम एकदम डेंजर फॉर्म में चल रहे हैं. क्या उम्मीद है उनसे आपको ये मैच में? बड़ा मैच है ये बहुत. मैच तो बड़ा है और प्रति से एक्सपेक्टेशन भी है और वो अपना 100% दे रहा है. बाकी प्लेयर्स भी है जिनकी परफॉर्मेंस अभी भी उस तरह से आ नहीं रही है, तो वही वो एक बार आ जाएगा तो प्रति से उतना बैक सपोर्ट हो जाएगा और गेम अच्छा होगा. ओके, ऑल द वेरी बेस्ट रॉयल गोरेगांवकर. तो ओम साई गोरेगांव टॉस जीत लिया आपने, क्या डिसीजन है? डिसीजन तो टीम को पूछ के बताएंगे हम. सेमीफाइनल बड़ा मैच है, अब तक कैसा खेलते आई है टीम? क्या एक्सपेक्टेशन है ये मैच में? टीम तो बहुत अच्छी खेल रही है, सब यंग प्लेयर्स है, सब 100% दे रहे हैं अपना और बहुत अच्छा चल रहा है कॉम्बिनेशन हमारा. ऑल द वेरी बेस्ट. $27 to win in 24 balls. Akhand Bharat, the lucky man of this ground, Pankaj Pal. Man of the series, Ayan Sheikh गोलंदाजी मार्ग वरती. टू अक्षर गावडा. पहिला चेंडू, सुंदर फटका. पहिला चेंडू मारलाय लेगच्या दिशेने 1 धावासाठी डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल. आयान, आयान टू अक्षर. पहिला सेमीफायनल जीसीटी ग्लॅडिएटर्स वर्सेस अखंड भारत. 23 balls, 26 to win. नेक्स्ट बॉल आयान टू अक्षर. आयन शेख नेक्स्ट बॉल. आयन टू अक्षर. दुसरा चेंडू, सुंदर फटका. परत एकदा लेगच्या दिशेने सिंगल डिक्लेअर झोन मध्ये. सुंदर अशी फलंदाजी करतो तो अक्षर, मॅन फ्रॉम गोकुलधाम. हाईएस्ट बेड जो प्लेयर पे लगा था इस ऑक्शन में, वही प्लेयर बैटिंग कर रहा है अखंड भारत के लिए सेमीफाइनल में. देखते सामने उतना ही अच्छा
वॉट अ बॉल फ्रॉम आयन शेख. परत एकदा पण डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. तीन बॉल 3 रन. देखते हैं आयन शेख, द मैन इन फॉर्म आयन शेख. अक्षर को नेक्स्ट बॉल, अक्षर कैसे फेस करेंगे नेक्स्ट बॉल. बड़ा मैच, बड़ा सेमीफाइनल. एक ही नेक्स्ट बॉल. सुंदर सुंदर, बहुत ही सूझबूझ के साथ अक्षर ये मैच खेल रहे हैं. उनको पता है सिंगल्स की इंपॉर्टेंस. उसी तरह स्कोर बोर्ड बढ़ता हुआ स्कोर. आणि यांच्या आमच्या समोर कॅल्क्युलस क्लासेसचे मालक श्री, कैलकुलस क्लासेस से सर अमित जी, आपका डिंडोशी प्रीमियर लीग में बहुत बहुत स्वागत है, स्वागत है, स्वागत है. नेक्स्ट बॉल आयन टू मयांक. सुंदर फटका. परत एकदा एक धावासाठी. आणि हमारे चीफ गेस्ट जिन्होंने हमें बहुत मदद किया, सहकार्य किया, कैलकुलस क्लासेस के सर श्री अमित जी, आपका डिंडोशी प्रीमियर लीग में बहुत स्वागत है, स्वागत है. नेक्स्ट बॉल आयन टू मयंक. आयकॉन प्लेयर मयंक. सुंदर फटका. बघूया झेल होतोय का नाही. स्कोरबोर्ड वाढतोय, स्कोरबोर्ड होतोय 6 चेंडू 6 धावा. 18 चेंडू 21 धावांची गरज. पहिला सेमीफायनल जीसीटी ग्लैडिएटर्स वर्सेस अखंड भारत. दोनों अखंड भारत के दोनों एक्सप्लोसिव बैट्समैन अभी भी क्रीज पे. मैच में एक 6 मैच घुमा सकता है और एक अच्छा ओवर मैच जीसीटी के तरफ ले भी जा सकता है. देखते हैं. नेक्स्ट बॉलर इमरान मंसूरी, द मैन इन फॉर्म. अगर इमरान मंसूरी ने मेडन ओवर डाला तो प्रशांत पोलार्ड इनके तरफ से 1001 का पारितोषिक. और मयंक ने ये ओवर में 2 6 मारा तो आशीष इनके तरफ से हर एक 6 पे 501 रुपए का पारितोषिक. मैच चालू करो जल्दी भाई प्लीज. हमारे बीच कैलकुलस क्लासेस के सर श्री अमित जी आए हैं. आपने जो इस डिंडोशी प्रीमियर लीग में आपका सहकार्य दिया है, हमें मदद किया है, उसके लिए हम बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं आपको. चलिए मैच. इमरान टू मयंक. पहला ही बॉल ऊपर, कैच होगा क्या देखते हैं पापा. और ये कैच मिस हो गया है. फिर से डिक्लेयर जोन में 1 रन. यस 17 बॉल 20. ये कैच कितना इंपॉर्टेंट रखता है आगे मैच में आपको पता चलेगा ही. जीसीटी ग्लैडिएटर्स को 20 रन डिफेंड करने हैं और अखंड भारत को इजी 20 मारना है. बहुत ही सूझबूझ के साथ स्कोर आगे बढ़ रहा है. सिंगल सिंगल से 7 रन. देखते हैं नेक्स्ट बॉल इमरान टू मयंक. वाइड बॉल. एक्स्ट्रास, एक्स्ट्रास पे कंट्रोल करना है आपको. इमरान मैन इन फॉर्म. उसी के साथ मयंक, वो भी एक अच्छे डेंजर फॉर्म में चल रहे हैं. देखते प्लीज थोड़ा मैच में स्पीड अप करेंगे. अच्छी मैच चालू है. अभी तक जीसीटी के बॉलर्स ने पकड़ के रखा है. देखते हैं नेक्स्ट बॉल. और ये बॉल फिर से एज इनसाइड. व्हाट अ थ्रो फ्रॉम आयन, बट इधर रन आउट मिस हो गया है. गुड थ्रो, गुड थ्रो. इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर होता है एक रन के साथ 9. विदाउट एनी लॉस 9 रन्स. इस सेमीफाइनल को जीतने के लिए अब अखंड भारत को 15 गेंदों में
15 गेंदों में 17 रनों की जरूरत है। इसी के साथ द हाईएस्ट बिड जिन पे लगा था ऑक्शन में वो प्लेयर बैटिंग क्रीज पे आ चुके हैं। उनके सामने उतने ही खतरनाक बॉलर इमरान मंसूरी। देखते हैं नेक्स्ट बॉल। सुंदर सुंदर फटका एक धावेसाठी। बहुत ही समझदारी से दोनों बैट्समैन बैटिंग कर रहे हैं। उनको पता है टारगेट ज्यादा बड़ा नहीं है, सिंगल सिंगल के साथ मैच को आगे बढ़ा रहे हैं। मेहनत पूरा जीसीटी के ऊपर है, एक भी गलती नहीं करनी है इस मैच में। बड़ा मैच है, बड़ा सेमीफाइनल है। अखंड भारत जो पिछले साल के रनर अप थे, इस साल सेमीफाइनल में। देखते क्या होगा। जीसीटी ग्लैडिएटर्स, इमरान टू अक्षर। नेक्स्ट बॉल, फिर से अच्छा शॉट, फिर से वही शॉर्ट बॉल पे डिक्लेयर जोन में 1 रन। अक्षर एक गंदे बॉल की वेट कर रहे हैं कि कब बॉलर गलती करे और मैं उसको सीमा रेखा पार पहुंचाऊं। बड़ी ही समझदारी से बैटिंग करते हुए अक्षर। इमरान मंसूरी भी बिना गलती किए एक ही टप्पे पे बॉल डाल रहे हैं। मजा आ रहा है ये बैटल में। लो स्कोरिंग है पर जीसीटी इतना इजीली मारने नहीं देगी, पकड़ के रखा है अभी तक। नेक्स्ट बॉल, इमरान टू अक्षर। और ये आगे डाली हुई गेंद थी, इस पे भी सिंगल आता हुआ। स्कोर बोर्ड वापस आगे बढ़ता हुआ स्कोर हो रहा है 11 बॉल्स 12 रन्स विदाउट एनी लॉस। अखंड भारत मूविंग क्लोजर। लास्ट बॉल है, ओवर का लास्ट बॉल बचा है, एक वाइड। 11 बॉल 11 सिंगल आया है। बस इमरान ने एक एक्स्ट्रा वाइड डाल के एक एक्स्ट्रा रन खर्च किया है। अखंड भारत को मैच जीतने के लिए अब 13 गेंदों में 15 रनों की जरूरत है। और ये फिर से पटकी हुई गेंद थी, उसको डिक्लेयर जोन में 1 रन के लिए मारा है। स्कोर बोर्ड बढ़ता हुआ, स्कोर हो रहा है विदाउट एनी लॉस 13 फॉर नो लॉस। पहला सेमीफाइनल बड़ा मैच, और इस मैच को जीतने के लिए अखंड भारत को 12 गेंदों में 14 रनों की जरूरत है। और जीसीटी को यह मैच जीतना है तो उनको ये 12 गेंदों में 14 रन डिफेंड करने। मजा आएगा। जीसीटी के भी बॉलर्स भी एक भी बिना गलती के उनको मारने का बॉल नहीं डाल रहे, पकड़ के रखा है अभी तक दोनों बैट्समैन को। पर देखते हैं ये कब तक पकड़ पाएंगे। तीसरा ओवर लेके मयूर पवार। सामने उतने ही 2 अच्छे बैट्समैन, यंग बैट्समैन अक्षर एंड मयंक। बड़ी समझदारी से बैटिंग कर रहे हैं। ओके, पहला सेमीफाइनल का तीसरा ओवर लेके आ रहे हैं अपने टीम के लिए। पहला ओवर, तीसरा ओवर लेके आ रहे हैं अपना पहला ओवर डालते हुए इधर मयूर पवार। मैच इंटरेस्टिंग हो गया। 12 गेंदों में 14 रनों की जरूरत। पहला बॉल, मयूर टू अक्षर। सुंदर सुंदर, अच्छा अच्छा। हेलो हेलो, 15 मिनट माइक बंद है। 15 मिनट कॉल आया बोल रहे। दोपहर क्या, अभी तो 4 बजने आ गया। हेलो हेलो, क्या दिया? 1 बाउंस।
हॅलो 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 हॅलो